नमस्कार मंडळी. मी आज आलेलो आहे हातगाव येथील श्रीधरभाऊ अवचट यांच्या शेतामध्ये. आता आपण जे गांडूळ बेड शेतकऱ्याला लावण्यासाठी दिले होते, ते गांडूळ बेड यांच्या शेतामध्ये लावून तयार झालेला आहे आणि गांडुळी सोडण्यात आलं. त्याबद्दल त्यांच्याकडून आपण थोडी माहिती जाणून घेऊ. श्रीधरभाऊ, या गांडूळ बेड लावायला किती दिवस झाले? याला जवळपास 3 आठवडे झाले. अच्छा. हां, आपलं आता हे गांडूळचं जे बेड आहे, हे आपल्या मृदगंधा जैविक फार्मर कंपनी जी आहे आपली दारव्हा इथली, त्या कंपनीतर्फे पुरवण्यात आलेले सदस्यांना, ज्यांना बेड लावायचे होते. आणि याच्यासोबतच प्रत्येकी 1 किलो गांडूळसुद्धा पुरवलेले आहेत. हे आता मी सोयाबीनचं कुजलेलं जे कुटार आहे, ते कुटार, शेणखत, इथे आपण जीवामृत बनवतो, जीवामृतामधलं जे खालचा उरलेला शेणाचा गरगोडा असतो, तो मिक्स करून याचे थरावर थर आपण लावून घेतलेले आहे. आणि याच्यामध्ये आपण 5 किलो गांडूळ सोडलेले आहेत. अच्छा. ठिकठिकाणी गड्डा करून. आणि यावर रेग्युलर पाणी मारत असतो आपण, म्हणजे ओलावा राहिला पाहिजे. हे बघा, हे असं ओलसर राहिलं पाहिजे. हे थंडगार आहे, गरम नाही. कारण गरम नको, गरम असले तर गांडूळ त्याच्यामध्ये जास्त वाढ होऊ शकत नाही. हे असं अर्धवट कुजलेलं जे मटेरियल असतं, बायोमास, हा गांडुळाचं चांगलं अन्न आहे. ते ह्याला खाऊन चांगलं गांडूळ खतामध्ये रूपांतरित करतात. त्याला साधारण आता हे पहिलंच बेड असल्यामुळं, गांडुळाची संख्या कमी असल्यामुळं याला वेळ लागेल. आणि गांडूळची संख्या जशी वाढेल तसं ही प्रोसेस मग फास्टमध्ये होईल. नमस्कार श्रीधरभाऊ.